डावरीत काल असे म्हटलं, की मी राजकारणात आलो आणि मी मेंदूचा डॉक्टर असून माझाच मेंदू खराब झाला. नाही, मी असं म्हटलो, की मी मेंदूचा डॉक्टर आहे, पण माझा मेंदू खराब झाल्यामुळे मी राजकारणात आलो, अशी माझी भावना आहे. कारण की मी चांगलं प्रॅक्टिस करू शकलो असतो. जे मी लोकसभेमध्ये माझा पराभव झाला, मला कुठेतरी असं वाटत होतं, की विकास कामांच्या माध्यमातून जनता मतदान टाकेल. पण दुर्दैवाने विकास करून देखील आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मी एवढं चांगलं काम केलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात एवढं चांगलं काम केलं, पण त्याचं मतात रूपांतर होऊ शकलं नाही. म्हणून कदाचित लोकांची अपेक्षा वेगळी असू शकते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी माझ्या व्यवसायामध्ये चांगलं होतो, चांगलं काम केलं असतं तिथंही समाजाला चांगलं योगदान देऊ शकलो असतो. पण हे राजकारणामध्ये येण्याचं मी जे काही माझ्या मेंदूमध्ये परिणाम झाला असेल त्या कालावधीमध्ये, म्हणून मी राजकारणात आलो. पण ठीक आहे, आता राजकारणात आल्यामुळे आता काम चालू आहे तर चालू आहे. म्हणजे आता असं वाटतं, की राजकारण नको, आपलं डॉक्टरच बरा. नाही, मी आजही सांगतो, की राजकारणामध्ये मला कुठलाही रस आजही नाही. मी राजकारणामध्ये आहे कारण की एक विशेष प्रकारचे लोक राजकारणामध्ये आज समाजामध्ये आहेत. या लोकांच्या हातामध्ये समाज देणं म्हणजे समाज संपवण्यासारखं आहे. म्हणून विरोध म्हणून समाजकंटक लोकप्रतिनिधी किंवा चारित्र्यहीन लोकप्रतिनिधी यांना विरोध राहावा, म्हणून मी माझं राजकारण तोपर्यंत चालू ठेवावं लागेल, नाही तर समाज टिकणार नाही, ही माझी भावना आहे.